आता बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी. पटेलांना लांब ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी मोदी शहांना पत्र लिहून हे सांगण्याचं धाडस दाखवावं. पटेलांना भेटणं हिताचं नाही. फडणवीसांनी हे सांगण्याचं धाडस दाखवावं. सामनातून फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर वार करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या बाबतीत नैतिकतेच्या उचक्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच आहे असा घणाघात सामनातून केला गेलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणं देशहिताचं नाही, भाजपच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. साहेब पटेलांना लांब ठेवा असं सांगण्याचं धाडस दाखवावं. आता बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी. पटेलांना लांब ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी मोदी शहांना पत्र लिहून हे सांगण्याचं धाडस दाखवावं. पटेलांना भेटणं हिताचं नाही. फडणवीसांनी हे सांगण्याचं धाडस दाखवावं. सामनातून फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर वार करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या बाबतीत नैतिकतेच्या उचक्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच आहे असा घणाघात सामनातून केला गेलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणं देशहिताचं नाही, भाजपच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. साहेब पटेलांना लांब ठेवा असं सांगण्याचं धाडस दाखवावं. आता बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी. पटेलांना लांब ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी मोदी शहांना पत्र लिहून हे सांगण्याचं धाडस दाखवावं. पटेलांना भेटणं हिताचं नाही. फडणवीसांनी हे सांगण्याचं धाडस दाखवावं. सामनातून फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर वार करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या बाबतीत नैतिकतेच्या उचक्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच आहे असा घणाघात सामनातून केला गेलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणं देशहिताचं नाही, भाजपच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. साहेब पटेलांना लांब ठेवा असं सांगण्याचं धाडस दाखवावं. आता बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी. पटेलांना लांब ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी मोदी शहांना पत्र लिहून हे सांगण्याचं धाडस दाखवावं. पटेलांना भेटणं हिताचं नाही. फडणवीसांनी हे सांगण्याचं धाडस दाखवावं. सामनातून फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर वार करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या बाबतीत नैतिकतेच्या उचक्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच आहे असा घणाघात सामनातून केला गेलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणं देशहिताचं नाही, भाजपच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. साहेब पटेलांना लांब ठेवा असं सांगण्याचं धाडस दाखवावं. आता बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी. पटेलांना लांब ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी मोदी शहांना पत्र लिहून हे सांगण्याचं धाडस दाखवावं. पटेलांना भेटणं हिताचं नाही. फडणवीसांनी हे सांगण्याचं धाडस दाखवावं. सामनातून फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर वार करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या बाबतीत नैतिकतेच्या उचक्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच आहे असा घणाघात सामनातून केला गेलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणं देशहिताचं नाही, भाजपच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. साहेब पटेलांना लांब ठेवा असं सांगण्याचं धाडस दाखवावं. आता बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी. पटेलांना लांब ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी मोदी शहांना पत्र लिहून हे सांगण्याचं धाडस दाखवावं. पटेलांना भेटणं हिताचं नाही. फडणवीसांनी हे सांगण्याचं धाडस दाखवावं. सामनातून फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर वार करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या बाबतीत नैतिकतेच्या उचक्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच आहे असा घणाघात सामनातून केला गेलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणं देशहिताचं नाही, भाजपच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. साहेब पटेलांना लांब ठेवा असं सांगण्याचं धाडस दाखवावं. आता बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी. पटेलांना लांब ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी मोदी शहांना पत्र लिहून हे सांगण्याचं धाडस दाखवावं. पटेलांना भेटणं हिताचं नाही. फडणवीसांनी हे सांगण्याचं धाडस दाखवावं. सामनातून फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर वार करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या बाबतीत नैतिकतेच्या उचक्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच आहे असा घणाघात सामनातून केला गेलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणं देशहिताचं नाही, भाजपच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. साहेब पटेलांना लांब ठेवा असं सांगण्याचं धाडस दाखवावं. आता बातम्या विस्तारानं महत्त्वाची बातमी. पटेलांना लांब ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी मोदी शहांना पत्र लिहून हे सांगण्याचं धाडस दाखवावं. पटेलांना भेटणं हिताचं नाही. फडणवीसांनी हे सांगण्याचं धाडस दाखवावं. सामनातून फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रावर वार करण्यात आलाय. नवाब मलिकांच्या बाबतीत नैतिकतेच्या उचक्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच आहे असा घणाघात सामनातून केला गेलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये तर देवेंद्र फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणं देशहिताचं नाही, भाजपच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. साहेब पटेलांना लांब ठेवा असं सांगण्याचं धाडस दाखवावं. तरच मलिकांच्या बाबतीत उचक्या नाही तर पैशाचा सोंग आणि भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखंच त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करावंच लागेल असा घणाघात सामनातून करण्यात आला.